उद्या आहे पहिला श्रावणी सोमवार. त्याचसोबत परवा नागपंचमी असल्यामुळे हा भावाचा उपवास म्हणून आमच्याकडे केला जातो नागपंचमीच्या आदल्या दिवशी. भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, आरोग्यासाठी बहिणी हा उपवास करतात. पश्चिम महाराष्ट्रात उपवास हा श्रावण महिन्यामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी जिवतीच्या नागोबाच्या फोटोची पूजा केली जाते. तर दिवसभर एकादशीसारखा उपवास असतो. त्या फराळासाठी शेंगदाणे भिजत घातले होते, बटाटे शेंगदाणे उकडून घेतले, लाल मिरची पावडर, शेंगदाण्याचं कूट, मीठ टाकून भाजी परतून घेतली, रताळं उकडून घेतलं. उकडलेल्या रताळ्यासोबत शेंगदाण्याची आमटी खूप छान लागते. शेंगदाणे, ओलं खोबरं, मिरची, मीठ, साखर टाकून वाटून घ्यायचं, तुपाची फोडणी करायची, मस्त आमटी तयार होते. बटाटे टाकून राजगिऱ्याची थालीपीठं केली, ओलं खोबरं, हिरवी मिरची, मीठ, साखर टाकून चटणी वाटली आणि सोबत दही घेतलं आहे. तुम्ही हा उपवास करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तुम्ही सुद्धा असा फराळ करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.